जय श्रीराम. 90 डेज वेट लॉस सिरीज मधील आजचा आपला 12वा व्हिडिओ. आजचा विषय खूप महत्वाचा घेऊन आलाय, कारण की आज मी वेट लॉस मध्ये भात खावा की नाही याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की भात नावाचे जे अन्न पदार्थ आहे हे सर्वांच्या आवडीचे असतात आणि ते प्रत्येक त्यांना भाजी सोबत प्रत्येक गोष्टी सोबत आवडत असतं. दिवसभरात केव्हाही द्या. म्हणून वेट लॉस करत असताना भरपूर जणांना भात खाऊशी वाटतो. तर तो वेट लॉस करत असताना भात खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला 90 डेज वेट लॉस सिरीज जे चॅलेंज आहे आपलं आजचा 12वा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला 100% वेट लॉस करता तर रिझल्ट भेटणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो, वेट लॉस करत असताना भात खाल्ला तरी चालेल. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचे का असतं त्याच्यावर पोर्शन कंट्रोल हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही किती प्रकार म्हणजे म्हणजे किती एक साईज नुसार खाताय हे सर्व डिपेंड असतं. त्यामुळे त्याला पोर्शन कंट्रोल खूप महत्वाचा असतो. मित्रांनो, बघायला गेलो दिवसभरामध्ये आपण 100 ते 150 ग्रॅम राईस हा खाल्ला पाहिजे. म्हणजे एक वाटी राईस हा खाल्ला पाहिजे. पण त्यासोबत नुसता राईस नाही मित्रांनो, त्यासोबत आपल्याला प्रोटीन युक्त डाळी साळी वगैरे या सुद्धा घेतल्या गेल्या पाहिजे. कारण की मित्रांनो, नुसतं भात खाऊन वजन वाढत नाही, तर तुम्ही तो किती पद्धतीने किती प्रकारे खाताय, किती वेळा खाताय यावर सर्व महत्वाचं असतं. नुसतं भात खाऊन वजन वाढत नाही, आताही तुम्हाला सांगतो. म्हणून वेट लॉस करत असताना तुम्ही भात खाऊ शकता. पण एक डोक्यातून काढून टाका, कोणी म्हणेल वेट लॉस करता तर मी भात पूर्णतः सोडला. तर नाही मित्रांनो, आपल्याला एनर्जीसाठी भात खावा लागणार आहे, पण त्याच्या पोर्शन कंट्रोल पाहिजे असतो. तुम्ही एक वाटी दिवसभरात खाऊ शकता 100 ते 150 ग्रॅम. पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त खाल्ला दिवसभरात तर तुमची कॅलरी वाढणार आहे, त्यामुळे तुमचं वेट सुद्धा हे आरामात वाढणार आहे. म्हणून तुम्ही पोर्शन कंट्रोल ठेवा मित्रांनो. नुसतं भात सोबत तुम्हाला प्रॉपरली प्रोटीन इंटेक ठेवायला लागेल, म्हणजे डाळी साळी वगैरे खायला लागेल. त्याच्यातून जितकं जास्त प्रमाणात प्रोटीन शरीरात गेलं तितकं फॅट लॉस होतं आणि त्यामुळे तुमचं वेट सुद्धा वाढणार नाही. तर आता भात केव्हा खायला पाहिजे, वेट लॉस करता तर भात केव्हा खायला पाहिजे? मित्रांनो, भात हा दुपारच्या जेवणामध्ये किंवा वर्कआउट झाल्यानंतर खाणं खूप योग्य असतं. त्याचं प्रमाण मित्रांनो एक वाटी म्हणजे 100 ते 150 ग्रॅम खायला पाहिजे. तुम्ही दुपारी खा किंवा रात्री वर्कआउट नंतर खाल्ला तर तुम्हाला एनर्जी जास्त प्रमाणात प्रोव्हाइड होते आणि जे मसल आहे ते रिपेअरला खूप योग्य प्रमाणात होत असतात. तर मित्रांनो, असं नाही की मी आता तुम्हाला दुपारी आणि वर्कआउट नंतर सांगितलं तर तुम्ही रात्री खाऊ नाही शकणार. रात्री सुद्धा खा, पण मर्यादित मध्ये खा, थोडंफार प्रमाणात खा, पोर्शन कंट्रोल ठेवा, ज्यामुळे तुमचं वेट लॉस आरामाने होईल आणि वेट तुमचं वाढणार नाही. मर्यादित पोर्शन कंट्रोल ठेवा. तर मित्रांनो, मी तुम्हाला शेवटी निष्कर्ष एवढाच सांगतो, वेट लॉस करत असताना तुम्ही भात खाऊ शकता, फक्त पोर्शन कंट्रोल ठेवा. आणि नुसतं भात खाऊन वजन वाढत नसतं मित्रांनो. तर त्यासोबत तुम्ही कॅलरी किती पद्धतीने किती इंटेक करता दिवसभरामध्ये ती डिफिशियंट केली का नाही यावर सर्व डिपेंड असतं. आणि त्यासोबत प्रॉपर तुम्ही प्रोटीन इंटेक किती ठेवता, कारण की जितकं जास्त प्रोटीन इंटेक ठेवणार तितकं तुमचं वेट लॉस आणि फॅट लॉस हे लवकर होणार आहे. म्हणून मित्रांनो, एकच सांगतोय, पोर्शन कंट्रोल ठेवा आणि वेट लॉस करत असताना तुम्ही भात खाऊ शकता. तर मित्रांनो, आजचा आपला असा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.